नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त एकाच पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत, जो तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. तुरीचा भाव 9,000 होणार का? याच एका प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण करून देतो. बाजारातली प्रत्येक लहान मोठी बातमी, प्रत्येक विश्लेषण तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचावं यासाठी आपलं चॅनल कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रश्न तोच आहे, तुरीचा भाव 9,000 रुपयांचा तो जादुई आकडा पार करेल का? कारण बघा, हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे आपल्या वर्षभराच्या घामाचं, कष्टाचं फळ आहे. एक मोठी आशा आहे. आणि हो, या प्रश्नाचं उत्तर आपण काही हवेतल्या गप्पा मारून नाही देणार, तर थेट पुरावे, आकडेवारी आणि एकदम सोप्या गणिताने शोधणार आहोत. चला तर मग, बाजाराचं खरं सत्य काय आहे ते समजून घेऊया. चला आता सगळ्या भावनिक गोष्टी जरा बाजूला ठेवूया आणि थेट मुद्द्यावर येऊया. आकडे काय सांगतायत ते बघूया, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. पाहूया बाजाराचं खरं रूप काय आहे. आजची परिस्थिती बघा. काही बाजारपेठांमध्ये तुरीने तब्बल 8,655 रुपयांचा उच्चांक गाठलाय. हा आकडा पाहून एका बाजूला आनंद होतो, पण दुसऱ्याच क्षणी मनात एक गोंधळ उडतो. माल आता विकून टाकावा की अजून थोडं थांबून 9,000ची वाट बघावी? आता हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बाजारात सध्या तुरीची आवक प्रचंड वाढली आहे, म्हणजे माल भरपूर येतोय. आता बाजाराचा साधा नियम काय असतो की जेव्हा माल जास्त येतो तेव्हा भाव खाली येतात, बरोबर? पण इथे बघा, सगळं उलटं घडतंय. आवक इतकी असूनही भाव मजबूत आहेत, अजिबात खाली येत नाहीयेत. अरे, याचा अर्थ तर एकच होतो की बाजारात तुरीला मागणीच जबरदस्त आहे. बाजारातली ही ताकद अजून सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, सरकारने यावर्षी तुरीसाठी हमी भाव म्हणजे MSP ठरवलाय 7,000 रुपये. पण आज बाजारात सरासरी भावच 8,200 रुपयांच्या वर चाललाय. म्हणजे MSP पेक्षा तब्बल 1,200 रुपयांनी जास्त. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की बाजार सरकारच्या आधारावर नाही, तर स्वतःच्या मागणीच्या जोरावर चाललाय. आणि ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता बघा, सगळं चित्र आपल्या बाजूने दिसतंय. मग अशा वेळी बाजारात भाव पडणार अशी चर्चा कोण आणि का करताय? यामागे आहे व्यापाऱ्यांचा एक मोठा मानसिक खेळ. चला, त्यांचा हा डाव आज आपण उधळून लावूया. व्यापाऱ्यांची ही खेळी समजायला खूप सोपी आहे. एक उदाहरण देतो. समजा तुमच्या गावात बियाणं विकणारा एकच दुकानदार आहे. त्याला आतून बातमी लागते की सरकार अनुदान देणार आहे. मग तो हुशार दुकानदार काय करतो? तो दुकानातलं अर्धं बियाणं लपवून ठेवतो आणि बाजारात तुटवडा निर्माण करतो. आणि ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतात, त्याच दिवशी तो लपवलेला माल बाहेर काढून दुप्पट भावाने विकतो. सध्या तुरीच्या बाजारात मोठे व्यापारी अगदी हेच करत आहेत. मग व्यापाऱ्यांचा हा डाव ओळखायचा कसा? त्याची काही स्पष्ट चिन्ह बाजारात दिसतायत. पहिलं, मोठे व्यापारी आणि डाळ मिल्सवाले शांतपणे खरेदी करून माल साठवत आहेत. दुसरं, डाळ मिल्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, याचा अर्थ डाळीला पुढे मोठी मागणी आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, भाव पडणार आहेत, सरकार बाहेरून माल आयात करणार आहे, अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत, जेणेकरून आपल्यासारखा छोटा शेतकरी घाबरेल आणि आपला माल स्वस्तात विकून टाकेल. आता फक्त आपल्या राज्यापुरता मर्यादित न राहता जरा मोठ्या कॅनव्हसवर बघूया. देशभरात अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे जी आपल्या तुरीच्या भावाला आणखी आधार देतेय? देशभरातलं चित्र बघितलं तर 4 गोष्टी अगदी स्पष्ट दिसतायत. 1. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात तुरीचं उत्पादन घटलंय. 2. सरकारने अजून माल आयात करण्याची घोषणा केलेली नाही. आणि 3. लग्न सराई आणि रमझानमुळे मागणी वाढणार आहे. म्हणजे गणित सोपं आहे, पुरवठा कमी आणि मागणी जास्त. हे समीकरण थेट आपल्या तुरीच्या भावाला वर घेऊन जातंय. ठीक आहे, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे गणित. आपण बोलतोय की 9,000 भाव होईल, पण त्या आकडेवारीच्या आधारावर खरंच शक्य आहे का? चला, एक सोपी आकडेमोड करूनच बघूया. आजचा आपला सर्वोच्च भाव आहे 8,655 रुपये आणि आपलं लक्ष आहे 9,000. म्हणजे फरक किती राहिला? फक्त 345 रुपयांचा. अरे, बाजाराचा सध्याचा जोर बघता हे अंतर पार करणं अजिबात अशक्य नाही. हे अंतर अगदी आपल्या आवाक्यातलं आहे. बरं, मग हे अंतर आपण पार कसं करणार? चला, एक साधं सोपं गणित बघूया. आजचा भाव आपण पकडू 8,655 रुपये.
आणि असं मानूया की रोज जास्त नाही, फक्त 60 रुपयांची वाढ झाली. फक्त 60 रुपये. मग काय होईल? पहिल्या दिवशी भाव जाईल 8,715, 3 दिवसांनी तोच भाव पोचेल 8,835 वर, आणि याच हिशोबाने फक्त 6 दिवसांच्या आत आपला भाव 9,015 रुपयांवर पोचेल. म्हणजे बघा, 9,000चा टप्पा तर आरामात पार होतोय. हे गणित आपल्याला एक जबरदस्त आत्मविश्वास देते, नाही? आपण शक्यता बघितली, गणित बघितलं, पण फक्त आशेवर बसून चालणार नाही, कारण बाजारात धोकाही असतो. त्यामुळे आपल्याला एक पक्की रणनीती तयार करावी लागेल. चला तर मग बघूया की आपली जिंकण्याची रणनीती काय असली पाहिजे. कोणताही निर्णय घेण्याआधी या 3 धोक्याच्या सूचनांवर म्हणजे रेड फ्लॅगवर अगदी गरुडासारखी नजर ठेवावी लागेल. पहिला धोका, सरकारने जर तूर आयातीची घोषणा केली तर भाव लगेच खाली येऊ शकतात. दुसरा धोका, सरकारने जर व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लादलं तर त्यांची खरेदी थांबेल. आणि तिसरा धोका जो आपल्याच हातात आहे, घाबरून जाऊन एकदम विक्री करणं. तर मग अशा परिस्थितीत करायचं काय? बघा, ज्यांच्याकडे माल थांबवून ठेवण्याची सोय आहे त्यांनी आपला सगळा माल एकदम विकू नका. सध्याच्या भावात फक्त 30% माल विका आणि नफा बाजूला काढा. उरलेला 70% माल 8,800च्या पुढच्या भावासाठी ठेवा. आणि ज्यांना पैशांची लगेच गरज आहे त्यांनी सुद्धा सगळा माल विकू नका. जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढाच माल विका आणि बाकीचा माल दरवाढीसाठी ठेवा. आता या सगळ्या विश्लेषणाचा सारांश काय? तर आमच्या मते तुरीचे भाव 8,800 ते 9,000 या टप्प्याला स्पर्श करण्याची शक्यता जवळपास 65% आहे, जी खूप म्हणजे खूपच चांगली आहे. पण भाव 9,000चा तो जादुई टप्पा ओलांडेल याची शक्यता मात्र 50-50 आहे, 50%. आणि हे 50% पूर्णपणे सरकारच्या फक्त एका निर्णयावर अवलंबून आहेत, आणि तो म्हणजे आयातीचा निर्णय. आणि मित्रांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बाजाराचा एकच नियम आहे, जो संयम ठेवतो तो जिंकतो आणि जो घाबरतो त्याचं नुकसान होतं. परिस्थिती आपल्या बाजूने आहे, पण आपल्याला सावध राहून, धीर ठेवून योग्य वेळेची वाट पाहायची आहे. तर मित्रांनो, आता सगळा हिशोब तुमच्या समोर आहे. तुमच्याकडे डेटा आहे, विश्लेषण आहे आणि रणनीतीसुद्धा आहे. आता निर्णय तुमचा आहे. तुमची जिंकण्याची खेळी काय असेल? बाजारातल्या रोजच्या घडामोडींसाठी आणि अशा सखोल माहितीसाठी कृषीसाथी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भाग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहून तुमचा उत्साह दाखवा. तूर 9,000 तयार आहे. धन्यवाद.